हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 3 फेज इंडक्शन मशीनला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। आता 3 फेज इंडक्शन मशीन म्हणजे काय असतं तर याच्यामध्ये काही रोटेटिंग पार्ट असेल त्याला आपण रोटर असं म्हणूया, काही स्टेशनरी पार्ट असेल त्याला आपण स्टेटर असं म्हणूया। आपण जो काही ट्रान्सफॉर्मर पाहिला त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्याही पद्धतीचा रोटेटिंग पार्ट नव्हता, म्हणून त्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टॅटिक मशीन असं म्हटलं किंवा स्टॅटिक डिव्हाइस असं म्हटलं। पण जे काही इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीनला आपण स्टॅटिक डिव्हाइस म्हणून चालेल का तर नाही, कारण याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट आहे। ही जी काय मशीन आहे ती मशीन कशी असेल तर डायनामिक मशीन असेल किंवा या ठिकाणी रोटेटिंग टाइपची मशीन असेल। ओके, मग ही जी काय इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीनचं जर आपण जनरल पर्पज मध्ये फिगर पाहायला गेलो तर आपल्याला अशा पद्धतीच्या इंडक्शन मशीन दिसतात ज्या की 3 फेज इंडक्शन मशीन आहेत। ओके, याच्यामध्ये याचा शाफ्ट असेल, याची जी काय बॉडी आहे ती बॉडी असेल, त्यानंतर टर्मिनल बॉक्स असेल, ही जी काय आउटर पार्ट आहे त्या आउटर पार्टला आपण फ्रेम असं म्हणतो। या ठिकाणी जो काय दिसतोय तो काय आहे तर याचा टर्मिनल बॉक्स आहे, ज्याच्या ठिकाणी आपण सप्लाय याला कनेक्ट करूया। याच्या आतमध्ये जी काय दिसते ती स्टेटर्स मध्ये कनेक्ट केलेली बाइंडिंग आहे। मग त्या बाइंडिंग बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। हा जो काय दिसतोय ते या ठिकाणी रोटर आहे आणि याला कनेक्ट झालेला तो शाफ्ट आहे। मग इंडक्शन मशीन बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करत असताना प्रामुख्याने जे काय इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीनचे जे काही बेसिक पार्ट असतील ज्याला की आपण कन्स्ट्रक्शन असं म्हणूया, ते कन्स्ट्रक्शनचा फक्त आपण ओव्हरलुक या ठिकाणी पाहून घेऊया। फर्स्ट, जर आपण इंडक्शन मशीनचे फिगर या ठिकाणी पाहून राहिलो तर इंडक्शन मशीन मध्ये सगळ्यात आउटरचा जो काय पार्ट असेल त्या पार्टला आपण काय म्हणतो तर त्या मशीनची फ्रेम असं म्हणतो। ह्या जो काय आउटर पार्ट त्याला फ्रेम असं म्हणूया। त्यानंतर त्या फ्रेमच्या आतमध्ये काय असेल तर स्टेटर असेल, त्या स्टेटरचं कोर असेल, त्याच्यामध्ये काही स्लॉट्स असतील आणि त्या स्लॉट्स मध्ये असणारी हे काय असेल बघा स्टेटर वाइंडिंग असेल। ओके, या स्टेटरच्या आतमध्ये काय असेल तर रोटर असेल, त्या रोटरचा एक कोर असेल, त्याच्यामध्ये रोटर स्लॉट असतील आणि त्या रोटर स्लॉट मध्ये सुद्धा काय असेल या पद्धतीचे एक वाइंडिंग असेल। ओके, हे जे काय असेल ते सपोर्टिंग स्ट्रक्चर असेल जी काय 3 फेज इंडक्शन मशीन आहे। याही ठिकाणी आपल्याला इंडक्शन मशीनची फिगर दाखवलेली आहे। याच्यामध्ये काय दिसतोय तर हा आपल्याला एक रोटर दिसतोय। या रोटरचे काहीतरी रोटर बाइंडिंग असेल किंवा त्याला आपण रोटर बार असं म्हणूया। त्यानंतर या ठिकाणी स्टेटरची बाइंडिंग दिसते। या ठिकाणी नॉन ड्राईव्ह एंड शील्ड आहे, या ठिकाणी कूलिंग फॅन असतील, याचा एंड फॅन कव्हर या ठिकाणी आहे, रोटरच्या एंड रिंग असतील, या ठिकाणी त्याचा मोटरचा बेस असेल, हे आउटरचं एन्क्लोजर असेल, माउंटिंग त्याचे होल असतील, हा बाहेरचा पार्ट आहे तो स्टेटर असेल, या ठिकाणी बिअरिंग असतील, हा मोटरचा शाफ्ट असेल आणि ही शाफ्टची या ठिकाणी की असेल आउटरला जो काय असेल तो टर्मिनल बॉक्स असेल। अशा पद्धतीने जो काय ओव्हरऑल 3 फेज इंडक्शन मशीन आहे त्या 3 फेज इंडक्शन मशीनचा आपल्याला लुक या ठिकाणी दिसतो आणि याचे हे व्हेरियस पार्ट आहेत। या व्हेरियस पार्ट बद्दल आपण या ठिकाणी डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत। ओके, फर्स्टली आपण जर त्याचे इंट्रोडक्शन द्यायला गेलो 3 फेज इंडक्शन मशीनचे तर 3 फेज इंडक्शन मशीन मध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटला। जे काय मशीन आहे 3 फेज इंडक्शन मशीन ही कशी असेल तर रोटेटिंग टाइपची इलेक्ट्रिकल मशीन असेल। इट इज अ डिझाइन टू ऑपरेट ऑन अ 3 फेज सप्लाय। कारण ही मशीन कशी आहे तर 3 फेज इंडक्शन मशीन बद्दल या ठिकाणी आपण डिस्कशन करतोय। ही मशीन कशी असेल रोटेटिंग मशीन असेल। प्रिन्सिपल ऑफ द ऑपरेशन ऑफ दिस मोटर इज बेस्ड ऑन द प्रोडक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, त्यालाच आपण म्हणतो RMF। म्हणजे जे या मशीनचं वर्किंग प्रिन्सिपल असेल ते कशाच्या बेसिसवरती असेल तर याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली पाहिजे। कारण मशीन कशी आहे तर रोटेटिंग टाइपची या ठिकाणी मशीन आहे। ही जी काय मशीन आहे या मशीनलाच आपण जनरली काय म्हणतो तर असिंक्रोनस मशीन असं म्हणतो। असिंक्रोनस मशीन कशाला म्हणायचं तर ज्या मशीन जी काय मशीन आहे ती मशीन जर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडला रोटेट करत नसेल, याचाच अर्थ तसं जो काही रोटर आहे तो रोटर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडला रन करत नसेल त्याला म्हणायचा असिंक्रोनस मशीन। मग याच्या असिंक्रोनस मशीन म्हणण्याचं कारण काय असेल तर NR इज इक्वल टू NS जर असेल तर या ठिकाणी जी काय मशीन आहे ती मशीन या ठिकाणी वर्क होत नाही, म्हणजे नॉट वर्किंग आहे। म्हणजेच NR इज इक्वल टू NS याच्यामध्ये कधी होऊ शकत नाही, त्या दोघांमध्ये स्पीडचा डिफरन्स असतो, म्हणून याला आपण म्हणतो असिंक्रोनस मशीन। आता सिंक्रोनस मशीन जो काय आहे आपण तो सिंक्रोनस मशीन पण पाहणार आहे। त्या सिंक्रोनस मशीनला आपण सिंक्रोनस मशीन का म्हणतो कारण त्याच्यामध्ये जो काय रोटर आहे तो रोटर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडला रन होतो ऑलवेज, म्हणून त्याला आपण सिंक्रोनस मशीन असं म्हणूया। या ठिकाणी याला असिंक्रोनस मशीन असं म्हणूया। ज्या काही 3 फेज मशीन आहेत त्या 3 फेज मशीन मध्ये जो काही सप्लाय असेल तो सप्लाय या ठिकाणी जनरली कुठे दिला जातो तर स्टेटर वाइंडिंगला या ठिकाणी सप्लाय दिला जातो। देयर इज अ नो सप्लाय गिवन टू द रोटर। या ठिकाणी रोटरला कोणत्याही पद्धतीचा सप्लाय म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीचे एक्साइटेशन देण्याची गरज नाहीये, म्हणून ही जी काही मशीन आहे इंडक्शन मशीन त्याला आपण म्हणतो सिंगली एक्साइटेड मशीन। याला काय म्हणतो तर सिंगली एक्साइटेड मशीन। मग जी काय सिंक्रोनस मशीन आहे त्या सिंक्रोनस मशीनला आपण डबली एक्साइटेड मशीन असं म्हणतो, कारण त्याच्या स्टेटरला पण सप्लाय द्यावा लागतो आणि रोटरलाही या ठिकाणी सप्लाय द्यावा लागतो। त्याच्यामध्ये 2 सप्लायची गरज आहे, पण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या 2 सप्लायची गरज नाही आहे, म्हणून याला आपण सिंगली एक्साइटेड मशीन असं म्हणतो।
ही जी काय मशीन आहे या मशीनचे दोन टाइप मध्ये फर्दर डिवायडेशन होतं अकॉर्डिंग टू द रोटर. मग रोटरच्या कन्स्ट्रक्शन नुसार या मशीनचे दोन टाइप आहेत. एक असेल तर स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि सेकंड असेल स्लिप रिंग इंडक्शन मोटर. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार होतो. फर्स्टली आपण याचं इंट्रोडक्शन देतोय. द रोटर स्पीड इज नॉट इक्वल टू द सिंक्रोनस स्पीड सो इट इज कॉल्ड ॲज अ सिंक्रोनस मशीन. याचाच अर्थ NR इज नॉट इक्वल टू NS, म्हणजेच रोटरचं स्पीड हे सिंक्रोनस स्पीड बरोबर नाही, कधीही या ठिकाणी पॉसिबल नाही, म्हणून याला आपण असिंक्रोनस मशीन असं म्हणतो. जर हे स्पीड या ठिकाणी दोघांचं इक्वल झालं तर इंडक्शन मशीन या ठिकाणी वर्क करणार नाही, त्या केसमध्ये ती नॉट वर्किंग असेल, म्हणून याला आपण असिंक्रोनस मशीन असंही म्हणतो. एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी जनरल पर्पज मध्ये विचार केला. जर NR इज इक्वल टू NS असेल तर मी सांगितलं ती मशीन कोणती असेल, सिंक्रोनस मशीन असेल. त्या मशीनचं पॉसिबल ऑपरेशन कधी असेल तर दोन्ही स्पीड ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये युनिडायरेक्शनल टॉर्क तयार होईल आणि तरच ती सिंक्रोनस मशीन या ठिकाणी काय करेल, रोटेट करेल. पण या केसमध्ये अशी केस नाही आहे इंडक्शन मशीनच्या केसमध्ये. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण जे काही थ्री फेज इंडक्शन मशीन आहे त्या थ्री फेज इंडक्शन मशीनचे काही फीचर्स या ठिकाणी पाहूया. जे काय थ्री फेज इंडक्शन मशीन आहे त्या थ्री फेज इंडक्शन मशीनचा मोस्ट इम्पॉर्टंट फीचर कोणता असेल तर इट वर्क्स ऑन द प्रिंसिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन सिमिलर टू ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जसा ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपल वरती वर्क करतो त्याच पद्धतीने थ्री फेज इंडक्शन मशीन सुद्धा या ठिकाणी काय करेल, त्याच प्रिन्सिपल वरती वर्क करेल. सेकंडचा इम्पॉर्टंट फीचर्स काय असेल, इट्स अ फेजर डायग्राम. Its a phasor diagram is a similar to ट्रान्सफॉर्मर सारखी याची फेजर डायग्राम असेल. थर्ड याचे इम्पॉर्टंट फीचर्स काय असतील बघा, इंडक्शन मशीन इज अ नथिंग बट ट्रान्सफॉर्मर with a rotating short circuited सेकंडरी. म्हणजे जे काय ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग आहे त्या सेकंडरी वाइंडिंगला जर आपण शॉर्ट सर्किट केला आणि तिला रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर ती काय आहे या ठिकाणी इंडक्शन मशीन आहे. कारण दोन्ही या ठिकाणी काय करतात, एकाच म्युच्युअल इंडक्शनच्या प्रोसेस वरती किंवा प्रिन्सिपल वरती या ठिकाणी वर्क करत असतात. फोर्थ नंबरचं फीचर्स काय आहे, इट इज अ सिंगली एक्साइटेड मशीन. म्हणजे याच्यामध्ये जो काय सप्लाय आहे तो सप्लाय कसा असेल, सिंगल सप्लाय वरती वर्क करेल, सिंगल सप्लाय वरती या ठिकाणी वर्क करण्याचं काम करेल, म्हणून याला आपण सिंगली एक्साइटेड मशीन असं म्हणतो. फिफ्थ वन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असिंक्रोनस मशीन. हिलाच आपण असिंक्रोनस मशीन असं म्हणतो. नेक्स्ट आपण याच्याबद्दल पाहूया 6 नंबरचं फीचर्स. जे काय मशीन आहे त्या मशीनचे मोड ऑफ ऑपरेशन कसे असतील, मोड ऑफ ऑपरेशन. मग या मोड ऑफ ऑपरेशन मध्ये फर्स्ट मोड ऑफ ऑपरेशन आपण घेऊया. जर NR हा लेस दॅन NS असेल, आता NR या ठिकाणी काय असेल तर ऍक्च्युली रोटरचे या ठिकाणी स्पीड असेल आणि NS काय असेल तर सिंक्रोनस मशीनचं स्पीड असेल. जर NR हा लेस दॅन NS असेल तर या केसमध्ये जी काय मशीन आहे ती मशीन काय म्हणून वर्क होईल तर इंडक्शन मोटर म्हणून या ठिकाणी वर्क होईल. सेकंड नंबरची केस आपण घेऊया, इफ NR इज ग्रेटर दॅन NS, म्हणजे रोटरचं स्पीड जर स्टेटरच्या स्पीडपेक्षा, स्टेटरचं स्पीड इन द सेन्स स्टेटर मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडपेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये मशीन काय म्हणून वर्क होईल तर इंडक्शन जनरेटर, इंडक्शन जनरेटर. आणि थर्ड नंबरच्या केसचा जर आपण विचार केला, केस कोणती आहे, NR इज इक्वल टू NS असेल तर या केसमध्ये मशीन वर्क होईल का तर मशीन या ठिकाणी वर्क होणार नाही आहे, म्हणजे नॉट वर्किंगची ही केस असेल. मशीन विल नॉट वर्क, नॉट वर्किंग होईल. यालाच आपण काय म्हणतो तर असिंक्रोनस मशीन असं म्हणत असतो. काय म्हणतो,
असिंक्रोनस मशीन. कुणाला? तर 3 फेज इंडक्शन मशीनला. याच्यामध्ये जे काय फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी इज अ व्हेरिएबल. यालाच आपण म्हणूया इट इज अ व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. आता व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस या इंडक्शन मशीनला म्हणतोय आणि जो काय ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणतोय कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. आता व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी का म्हणतोय? कारण जो काय स्टेटर आहे आणि जो काय रोटर आहे याच्यामधली जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय असते? डिफरंट असते. जो काय फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय आहे त्याला आपण एफ असं म्हटलं, त्यालाच एफ इज नथिंग बट द सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. जर या ठिकाणी 50 हर्ट्ज असेल तर जो काही रोटार करंट आहे त्या रोटार करंटची फ्रिक्वेन्सी काय असते? रोटार करंट फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण रिप्रेझेंट करतो FR या लेटरना, विच इज इक्वल टू S टाइम्स ऑफ F ऑफ सप्लाय, म्हणजे सप्लायची फ्रिक्वेन्सी. यालाच आपण S इंटू F असं म्हणतो. मग S काय या ठिकाणची? तर S ही स्लिप आहे, त्या स्लिप बद्दलही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आणि F काय आहे? तर सप्लायची फ्रिक्वेन्सी. मग सप्लायची फ्रिक्वेन्सी म्हणजे जे काही स्टेटरला या ठिकाणी सप्लाय दिलेला असेल त्या सप्लायच्या फ्रिक्वेन्सीला आपण या ठिकाणी सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणतो. फॉर एक्झाम्पल 50 हर्ट्ज असेल आणि जी काय स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी रोटारची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी भेटेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 फ्रिक्वेन्सी पॉसिबल आहेत, म्हणजे 2 फ्रिक्वेन्सी पॉसिबल. 2 फ्रिक्वेन्सी आर पॉसिबल आहेत. ओके, नेक्स्ट फीचरचा पाहूया. फीचर्स नंबर 8. याच्यामध्ये जो काही एअर गॅप असतो, एअर गॅप इज अ इरेग्युलर म्हणा किंवा नॉन युनिफॉर्म म्हणा. जो काही याच्यामध्ये एअर गॅप असेल तो एअर गॅप कसा असेल? एअर गॅप इज इरेग्युलर असेल. जर एअर गॅप हा इरेग्युलर असेल तर याचा जो काही रिलक्टन्स असेल तो रिलक्टन्स कसा असेल? ट्रान्सफॉर्मर पेक्षा जास्त असेल. कारण जो काही ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण जो काही कोर पाहिला त्या कोरचा जो काही एअर गॅप होता तो एअर गॅप सगळ्या ठिकाणी काय होता? हो, युनिफॉर्म होता. पण जी काही मशीन आहे त्या मशीनचा एअर गॅप या ठिकाणी युनिफॉर्म असेल का? तर नसेल. कारण जे काही स्टेटर आहे त्या स्टेटर मध्ये स्लॉट्स असतील, त्या स्लॉट्स मध्ये वाइंडिंग असेल. त्या वाइंडिंगच्या कारणाने जो काही एअर गॅप आहे स्टेटर मधला आणि रोटर कोर मधला तो काय असेल? नॉन युनिफॉर्म असेल किंवा इरेग्युलर असेल डिपेंडिंग ऑन द स्लॉट्स. म्हणजे याच्यामध्ये जो काही रिलक्टन्स असेल तो रिलक्टन्स कसा असेल? रिलक्टन्स इज लार्ज ॲज कम्पेअर्ड टू ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या कंपॅरिझन मध्ये याचा रिलक्टन्स कसा असेल? लार्ज असेल. 10th नंबरचं फीचर्स काय असेल? जर रिलक्टन्स या ठिकाणी लार्ज असेल तर रिलक्टन्स इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. याच्याबद्दल आपण बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन शिकत असताना पाहिलं होतं. रिलक्टन्स काय करेल? मॅग्नेटिक फ्लक्सच्या सेटअपला अपोज करण्याचा प्रयत्न करेल. जर मॅग्नेटिक फ्लक्सच्या सेटअपला अपोज करत असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स या ठिकाणी इझिली सेटअप होणार नाही. त्या फ्लक्सला या ठिकाणी आपल्याला सेटअप तर करणं गरजेचं आहे. मग फ्लक्सला या ठिकाणी सेटअप करण्यासाठी आपल्याला जो काय एक्साइटेशन करंट आहे त्या एक्साइटेशन करंट या ठिकाणी काय करावं लागेल? इन्क्रीज करावं लागेल, म्हणजे तो वाढवावा लागेल. आता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये त्याला आपण मॅग्नेटायझिंग करंट असं म्हणत होतो. या केसमध्ये त्याला आपण काय म्हणतोय? एक्साइटेशन करंट असं म्हणतोय. म्हणजे जो काय एक्साइटेशन करंट आहे, एक्साइटेशन करंट इज अ लार्जर as compared to ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जो काही या ठिकाणी आयम्यू असेल तो आयम्यू इज इक्वल टू 30 to 35%. किती असेल? 30 to 35 किंवा 30 to 40% म्हणा. 30 to 35% ऑफ आय रेटेड. रेटेड करंटच्या किती असेल बघा? हा 30 to 35% असेल. जो की ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये आपण पाहिला होता. कुणाच्या केसमध्ये? ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये आपण पाहिला होता जनरली 3 to 4% या ठिकाणी तो पाहिला होता. किती? जो काय आयम्यू असेल तो आयम्यू किती होता बघा? 3 to 4%. आता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये हा एवढा होता तरीही नो लोडच्या केसमध्ये ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर हा काय होता? कमी होता. आता इंडक्शन मशीन मध्ये तर हा किती आहे? 30 to 35% आहे. जर हा 30 to 35% असेल तर व्हॉट अबाउट नो लोड पॉवर फॅक्टर? नो लोडच्या केसमध्ये पॉवर फॅक्टर कसा असेल? फॉर एक्झाम्पल जी आपण फेजर डायग्राम पाहिली होती ऍट नो लोड कंडिशन काय होते? तर या केसमध्ये इथं काय असेल? हा आयम्यू असेल. इथं सप्लाय व्होल्टेज असेल त्याच्या इन फेज मध्ये काय असेल? तर वर्किंग कंपाऊंड असेल. या ठिकाणी काय असेल? हा
करंट असेल, नॉर्मली जो काय व्होल्टेज असेल त्या व्होल्टेजमुळे या ठिकाणी काय असेल, आयम्यू असेल. या आयम्यूमुळे येणारा काय असेल या ठिकाणी एक फ्लक्स असेल. जर या दोघांचे आपण फेजर या ठिकाणी ड्रॉ करायला गेलो तर फेजर नुसार आपल्याला काय दिसतंय, हा जो काय आई आहे मेन त्यालाच आपण आय नॉट असं म्हणूया. या दोघांमधला अँगल काय झाला तर फाय नॉट असं म्हटलं. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा कमी आहे, पण इंडक्शन मशीनच्या केसमध्ये जर हा आपण लार्जर कन्सिडर केला, समजा इथं आपण याला कन्सिडर केला तर आयडब्ल्यू सुद्धा या ठिकाणी थोडासा जास्त असेल. या दोघांचं जर आपण या ठिकाणी फेजर ड्रॉ करायला गेलो तर ही फेजर काय दिसते बघा, अशा पद्धतीने आय नॉटचे फेजर दिसते. म्हणजे जो काय फाय नॉट आहे तो फाय नॉट या ठिकाणी काय करतोय, वाढताना दिसतोय. जर फाय नॉट हा या ठिकाणी इन्क्रीज होत असेल तर ज्या ठिकाणी जो काय कॉस ऑफ फाय नॉट, कॉस ऑफ फाय नॉट या ठिकाणी काय होईल बघा, कमी होईल. म्हणजे त्याचाच अर्थ 11th नंबरचा फीचर्स काय येतील, जो काय नो लोड पॉवर फॅक्टर आहे, नो लोड पॉवर फॅक्टर ऑफ इंडक्शन मशीन. इंडक्शन मशीन is small due to large exciting current. ओके, म्हणजे जे काय फीचर्स आहेत त्या फीचर्स मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे फीचर्स या ठिकाणी डिस्कशन करणं गरजेचं आहे. कोणते कोणते फीचर्स या ठिकाणी आपण पाहिले, जे काय मशीन आहे ती मशीन या ठिकाणी कशा पद्धतीने ऑपरेट होईल. आता मशीन ऑपरेट कधी होईल, कशा पद्धतीने होईल, तर सिमिलर टू द म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर याचे फेजर डायग्राम कसे असेल तर ट्रान्सफॉर्मर सारखे असेल. इंडक्शन मशीनलाच आपण ट्रान्सफॉर्मर म्हणून कन्सिडर करू शकतो बाय कन्सिडर शॉर्ट सर्किट द सेकंडरी, आणि ती कशी असायला पाहिजे, रोटेटिंग असायला पाहिजे. ही मशीन कशी आहे तर सिंगल एक्सेलरेटेड मशीन आहे. याच्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी या ठिकाणी पॉसिबल आहेत, एक सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल आणि दुसरी या ठिकाणी रोटर करंटने इंड्यूस केलेली फ्रिक्वेन्सी असेल. याच्यामध्ये जो काय आयम्यू आहे तो आयम्यू या ठिकाणी लार्ज आहे, त्यामुळे याचा जो काय पॉवर फॅक्टर तो पॉवर फॅक्टर कसा आहे, कमी आहे. एअर गॅप याचा कसा इरेग्युलर आहे, त्याच्यामध्ये याचा रिलक्टन्स कसा आहे तर लार्जर आहे. अशा पद्धतीचे डिस्कशन याच्याबद्दल आपल्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबरचं फीचर त्याला आपण फीचर्स नंबर 12 असं म्हणूया. जे काय मशीन आहे त्या मशीनचे ऑपरेशन आपण दोन पद्धतीचे पाहिले. एक तर आपण पाहिलं की इंडक्शन मोटार आणि सेकंड आहे आपल्याकडे इंडक्शन जनरेटर. आता इंडक्शन मोटर म्हणून ज्यावेळेस मशीन या ठिकाणी वर्क करत असेल त्या केसमध्ये काय असेल बघा, जर मशीन ही इंडक्शन मोटर म्हणून वर्क करत असेल तर त्या केसमध्ये काय असेल बघा, मशीन या ठिकाणी इंडक्शन मोटर आहे, याचाच अर्थ या ठिकाणी आयएम असं लिहितो इंडक्शन मोटर. तर ती मशीन काय करेल, जी काय एनर्जी आहे ती एनर्जी कोणती घेईल तर इलेक्ट्रिकल एनर्जी घेण्याचं काम करेल आणि आउटपुटला एनर्जी द्यायला मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करण्याचं काम करेल तो आउटपुट साइडला. जर मशीन ही या ठिकाणी इंडक्शन जनरेटर असेल, काय असेल इंडक्शन जनरेटर असेल, तर इनपुट साइडला ती काय करेल बघा, मेकॅनिकल एनर्जी घेईल आणि आउटपुट साइडला काय करेल तर इलेक्ट्रिकल एनर्जी देण्याचं काम करेल. कोण असेल तर इंडक्शन जनरेटर असेल. तर आता जो काय इंडक्शन जनरेटर वर्क कशाच्या प्रिन्सिपल वरती करेल तर हा वर्क करेल फॅराडेज लॉ ऑफ, कशावरती फॅराडेज लॉ ऑफ डायनॅमिकली इंड्यूस्ड ईएमएफ. कोणता इंड्यूस्ड ईएमएफ असेल डायनॅमिकली इंड्यूस्ड ईएमएफ. आणि जे काय मोटर आहे ती मोटर कशावरती वर्क करेल तर ही वर्क करेल लॉरेन्स फोर्स इक्वेशन. मग हे लॉरेन्स फोर्स इक्वेशन काय असतं, F इज इक्वल टू BIL आणि फॅराडेज लॉ ऑफ डायनॅमिक इंड्यूस्ड ईएमएफ काय असतो, E इज इक्वल टू BIL. मग B काय आहे, I काय आहे, L काय आहे, याच्याबद्दल आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो काय टॉपिक आहे बेसिक मधला तो टॉपिक शिकत असताना या ठिकाणी आपण डिटेल मध्ये या ठिकाणी डिस्कशन केलं होतं. ओके, अशा पद्धतीचे याचे वर्किंग प्रिन्सिपल असेल. लॉरेन्स फोर्स इक्वेशन नुसार तो वर्क करेल आणि फॅराडेच्या लॉ डायनॅमिकली इंड्यूस्ड लॉ नुसार हा काय करेल वर्क करण्याचा प्रयत्न करेल. ओके, एवढ्या जनरल गोष्टी आपल्याला याच्या फीचर्स बद्दल या ठिकाणी माहिती पाहिजे. तर थोडंसं आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण जो काय मशीन आहे ती मशीन मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी कशा पद्धतीने सेटअप होते त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करूया. आता कोणतीही मशीन असेल जी की या ठिकाणी रोटेटिंग असेल, ती रोटेटिंग मशीन या ठिकाणी तयार होण्यासाठी त्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी सेटअप होणं गरजेचं आहे. मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड याचा अर्थ फील्ड म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड म्हणतोय, याचा अर्थ काय असेल त्याच्यामध्ये मॅग्नेटिकल लाईन्स ऑफ फोर्सेस असतील ज्या की आपण अगेन बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन मध्ये पाहिल्या होत्या. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासून काय होईल तर फ्लक्स तयार होईल, फ्लक्स पासून तयार काय होईल तर फ्लक्स डेन्सिटी या ठिकाणी तयार होईल. मग जे काय फील्ड आहे त्या फील्डने कसं झालं पाहिजे
तर रोटेटिंग झालं पाहिजे, तरच या ठिकाणी मशीन कशी होईल, रोटेटिंग टाईपची मशीन होईल. मग जो काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डसाठी ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट असतील त्या बेसिक रिक्वायरमेंट्स कोणत्या असतील तर लिहून घ्या. बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर अ प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. कोणत्या कोणत्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, जी काही वाइंडिंग आहे, जी काही मशीनची वाइंडिंग आहे ती वाइंडिंग मस्ट बी फिजिकली डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री इलेक्ट्रिकल. याचा अर्थ मी सांगणार आहे. सेकंड नंबरचं इंपॉर्टंट रिक्वायरमेंट्स काय आहे, जो काही आपण 3 फेज करंट आहे, 3 फेज करंट और सप्लाई करंट मस्ट बी टाइमली डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री इलेक्ट्रिकल. ह्या दोन या ठिकाणी बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत फॉर प्रोडक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन द इंडक्शन मशीन. आता दोन्हीचा अर्थ आपण या ठिकाणी थोडासा या ठिकाणी लक्षात घेऊया किंवा समजून घेऊया. जी काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग मस्ट बी फिजिकली. आता फिजिकली म्हणतोय म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसली पाहिजे. ती कशी आहे तर एकापासून दुसरी वाइंडिंग या ठिकाणी 120 डिग्री या ठिकाणी डिस्प्ले झाली पाहिजे. म्हणजे जर एक वाइंडिंग इथं असेल तर दुसरी वाइंडिंग याच्यापासून 120 डिग्री अशा पद्धतीने शिफ्ट झाली पाहिजे आणि तिसरी वाइंडिंग या वाइंडिंग पासून 120 डिग्री या ठिकाणी काय झाले पाहिजे, फिजिकली डिस्प्लेस्ड झाली पाहिजे. त्याला म्हणायचं फिजिकली डिस्प्लेस्ड और यालाच आपण म्हणतो स्पेस मध्ये डिस्प्ले झालेली आहे. आता सेकंड नंबरच्या केस मध्ये 3 फेज करंट मस्ट बी टाइमली डिस्प्लेस्ड असं म्हणताय. आता टाइमली डिस्प्लेस्ड म्हणताय म्हणजे याचा अर्थ काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या करंट मध्ये काय पाहिजे तर 120 डिग्रीची या ठिकाणी फेज शिफ्ट पाहिजे. म्हणजे पहिला जर या ठिकाणी ओमेगा टी इज इक्वल टू 0 ला आला करंट तर दुसऱ्या फेज मधला करंट हा ओमेगा टी मायनस 120 डिग्री आला पाहिजे आणि तिसरा करंट हा ओमेगा टी मायनस 240 डिग्रीला आला पाहिजे. याला म्हणायचा टाइमली डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री इलेक्ट्रिकल. ओके, तेच या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी हा जो काय वाइंडिंग आहे ती वाइंडिंग बघा या ठिकाणी रेड कलरची वाइंडिंग दिसते. इथं नाव लिहितो मी रेड. ही रेड कलरची वाइंडिंग आहे. या वाइंडिंग पासून 120 डिग्री शिफ्ट झालेली वाइंडिंग कोणती आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसते ही येलो कलरची वाइंडिंग आणि थर्ड नंबरला या ठिकाणी ही दिसते आपल्याकडे ब्ल्यू कलरची वाइंडिंग. म्हणजे या अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी वाइंडिंग दिसतं जे की या ठिकाणी 120 आणि 120 डिग्रीनं एकमेकांपासून या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहेत. यांना आपण म्हणतो फिजिकली डिस्प्लेस्ड बाय द 120 डिग्री इलेक्ट्रिकल या वाइंडिंगला असं म्हणतो. आता जो काही करंट आहे त्या करंटनं कसं डिस्प्लेस व्हायला पाहिजे तर टाइमली डिस्प्लेस्ड पाहिजे. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट कसं पाहिजे तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल करंट मी घेतो IA फेज मधला, करंट घेतो IB फेज मधला आणि करंट घेतो IC फेज मधला. फॉर एक्झाम्पल IA आहे म्हणजे हा काय असेल तर इन्स्टंटेनियस करंट असेल IM कॉस ऑफ ओमेगा टी ला जर मी पहिली फेज घेतली तर दुसरी फेज IM कॉस ऑफ ओमेगा टी मायनस 120 डिग्रीला पाहिजे आणि तिसरी फेज ही IM कॉस ऑफ ओमेगा टी मायनस 240 डिग्रीला पाहिजे. म्हणजे करंटचं डिस्प्लेसमेंट या ठिकाणी एकमेकांपासून कसं पाहिजे तर 120 डिग्री इलेक्ट्रिकल पाहिजे. जर याच वाइंडिंग मध्ये जर आपण करंट या ठिकाणी ड्रॉ करायला गेलो तर तो करंट कशा पद्धतीने असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी अशा पद्धतीची वाइंडिंग घेतोय, याही ठिकाणी काय करतोय बघा अशा पद्धतीची वाइंडिंग घेतोय आणि याही ठिकाणी काय करतोय अशा पद्धतीची वाइंडिंग घेतोय. फॉर एक्झाम्पल मी करंट या ठिकाणी दाखवतोय. कोणता करंट असेल या ठिकाणी करंट असेल IF या फेज मधला फ्लो होणारा करंट असेल. दुसऱ्या वाइंडिंग मधला जो काही करंट असेल तो करंट कोणता असेल तर हा करंट असेल IB आणि तिसऱ्या फेज मधला करंट असेल त्याला मी म्हणतोय IC. म्हणजे IA IB आणि IC अशा पद्धतीचे करंट काय केले मी अगेन 120 डिग्रीने एकमेकांपासून काय केले टाइमली डिस्प्लेस्ड केले. आता जी काय वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचा आपण फिजिकली डिस्प्लेसमेंट तर केलं पण ऍक्च्युअली वाइंडिंग म्हणजे काय असतं तर एक कॉइल असते. त्या कॉइल मध्ये काय असतील तर नंबर ऑफ टर्न असतील. म्हणजेच ज्या काही वाइंडिंग आहे ते वाइंडिंग कशाला म्हणायचं फॉर एक्झाम्पल एक अशा पद्धतीची कॉइल असेल मग कॉइलचे काय असतील नंबर ऑफ टर्न्स असतील. या नंबर ऑफ टर्न्स पासून काय बनेल कॉइल बनवलं आणि या कॉइल पासून काय होईल तर वाइंडिंग तयार होईल. म्हणजे ऍक्च्युअली वाइंडिंगला काय असतील तर नंबर ऑफ टर्न्स या ठिकाणी असतील. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये करंटला पास करूया त्यावेळेस याच्यामध्ये काय होईल एक पद्धतीचा MMF तयार होईल which is equal to N into I. युनिट काय असतं तर एम्पियर टर्न असतं.
याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे। मग या ठिकाणी आपण 3 पद्धतीच्या वाइंडिंग घेतो जे की फिजिकली डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री आहेत असं म्हणतोय। मग जर आपण 3 वाइंडिंग घेतल्या, फॉर एक्झाम्पल वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स पहिल्याचे असतील Na इज इक्वल टू काय असेल n cos ऑफ थीटा, कारण थीटा या ठिकाणी अँगल घेतोय कारण वाइंडिंग कशा तर फिजिकली 120 डिग्री काय केलेलं डिस्प्लेसमेंट केले। सेकंड नंबरच्या वाइंडिंगला मी घेतो Nb नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू n cos ऑफ थीटा माइनस ऑफ 120 डिग्री, आणि थर्ड नंबरची वाइंडिंग Nc इज इक्वल टू n cos ऑफ थीटा माइनस ऑफ 240 डिग्री। अशा पद्धतीचे काय केले, जी काय वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगला मी फिजिकली डिस्प्लेस करण्याचा प्रयत्न केला 120 डिग्रीनं। आता आपल्याला माहिती आहे करंट डिस्प्लेस झालाय 120 डिग्रीनं, आणि जी काय वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स सुद्धा काय झाले तर 120 डिग्रीने एकमेकांपासून डिस्प्ले झाले होते। आता करंट इंटू नंबर ऑफ टर्न्स काय असतो तर एमएमएफ असतो। मग या ठिकाणी जर आपण एमएमएफचा विचार केला, कुठल्या एमएमएफचा, हा Na चा एमएमएफ Na इंटू Ia घ्या, Nb इंटू Ib घ्या, Nc इंटू Ic घ्या, त्या वाइंडिंग मध्ये तयार होलेला रिस्पेक्टिव्ह एमएमएफ या ठिकाणी तयार होईल। मग रिस्पेक्टिव्ह एमएमएफ फॉर एक्झाम्पल रिस्पेक्टिव्ह एमएमएफचा विचार केला तर ए फेज मध्ये एमएमएफ कोणता तयार होईल तर तो होईल Fa, त्याला आपण एमएमएफ ला Fa असं म्हणूया। बी फेज मध्ये कोणता होईल तर Fb होईल, आणि सी फेज मध्ये कोणता होईल तर Fc होईल। आता या तिन्ही एमएमएफ ची या ठिकाणी जर आपण बेरीज केले तर आपल्याला काय भेटेल, रिझल्टंट एमएमएफ या ठिकाणी भेटेल, जो की या ठिकाणी Fr इज इक्वल टू Fa प्लस Fb प्लस Fc। ओके, आता ते कॅल्क्युलेशन आहे, ते कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जायची गरज नाहीये, कारण ते कॅल्क्युलेशन आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं नाहीये। आपल्याला रिझल्टंट एमएमएफ भेटला, हा जो काय रिझल्टंट एमएमएफ आहे त्या रिझल्टंट एमएमएफ ची मॅग्निट्यूड कशा पद्धतीने असेल तर Fr इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ Fm इंटू cos ऑफ थीटा माइनस ओमेगा टी, अशा पद्धतीचा रिझल्टंट एमएमएफ आपल्याला भेटेल, जो की या ठिकाणी काय असेल रोटेटिंग टाइपचा असेल। हा एमएमएफ आपल्याकडे रिझल्टंट आला, या रिझल्टंट एमएमएफ मुळे तयार झालेला जो काय फ्लक्स असेल त्या फ्लक्सला मी म्हणतो रिझल्टंट फ्लक्स, व्हिच इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ या फ्लक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू इंटू कॉस ऑफ थीटा मायनस ओमेगा टी। हा जो काय रिझल्ट या ठिकाणी मी लिहिलेला आहे, हा रिझल्ट या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचा असतो। म्हणजे जो काही रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स कसा झाला बघा, 3/2 टाइम्स ऑफ मॅक्झिमम फ्लक्स इंटू कॉस ऑफ थीटा मायनस ओमेगा टी। आता हा जो काय रिझल्टंट फ्लक्स आलेला आहे तो रिझल्टंट फ्लक्स प्रत्येक जी काय वाइंडिंग आहे त्या प्रत्येक वाइंडिंग मुळे, म्हणजे तिन्ही वाइंडिंग असतील त्या तिन्ही वाइंडिंगच्या 3 फेज असतील, त्या प्रत्येक फेज मुळे एवढा एमएमएफ एवढा रिझल्टंट फ्लक्स आपल्याकडे या ठिकाणी येत असतो। मग जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे त्या रिझल्टंट फ्लक्सची मॅग्निट्यूड किती असते तर 3/2 टाइम्स ऑफ φm, which is equal to 1/5 टाइम्स ऑफ φm। म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी एमसीक्यू काय असतो तर जो काही रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये तयार झालेला आहे त्याची मॅग्निट्यूड किती असेल तर 3/2 टाइम्स ऑफ मॅक्झिमम फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय एनी वन ऑफ द फेज। मी काय म्हणतोय, जो काही या ठिकाणी रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी तयार झालेला आहे 3 फेज इंडक्शन मशीन मध्ये तो कसा असेल तर 3/2 टाइम्स म्हणजेच दीडपट असेल कुणाच्या तर मॅक्झिमम फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द एनी वन ऑफ द फेज, कोणत्या एका फेजने तयार केलेला मॅक्झिमम फ्लक्सच्या किती असेल 1.5 टाइम्स असेल, कोण तर रिझल्टंट फ्लक्स असेल। हा जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स कशावरती डिपेंड आहे तर जी काय वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग मधला जो काही स्पेस अँगल आहे, कोणता अँगल आहे हा स्पेस अँगल थीटा, आणि ओमेगा हा काय आहे तर टाइमली स्पेस्ड अँगल आहे किंवा टाइम डिस्प्लेस्ड अँगल आहे, यालाच आपण म्हणूया। ओके, म्हणजे या दोन्ही वरती हा रिझल्टंट फ्लक्स डिपेंड आहे। जर या दोन्ही पैकी एक नसेल, म्हणजे जर स्पेस अँगल नसेल किंवा टाइमली डिस्प्लेस्ड अँगल नसेल तर या ठिकाणी रिझल्टंट फ्लक्स प्रोड्यूस होणार नाहीये, रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स या ठिकाणी तयार होणार नाहीये। आता जो काही या ठिकाणी फ्लक्स तयार झालेला असेल हा फ्लक्स कसा असेल तर हा फ्लक्स या ठिकाणी रोटेटिंग नेचरचा असेल, कोणत्या नेचरचा तर रोटेटिंग नेचरचा असेल। तो कशा पद्धतीने या ठिकाणी रोटेट होत असतो याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करायचं आहे। ओके, इथपर्यंत सर्व गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतंय, कारण जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे याच्यावरती डायरेक्ट आपल्याला एमसीक्यू विचारला जातो, काय असतो तर रिझल्टंट फ्लक्सची मॅग्निट्यूड किती असेल किंवा रिझल्टंट एमएमएफ ची मॅग्निट्यूड किती असेल। अगेन रिझल्टंट एमएमएफ इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ φm, वेअर φm इज नथिंग बट द रिझल्टंट मॅक्झिमम एमएमएफ प्रोड्यूस्ड बाय द एनी वन ऑफ द फेज। ओके, अशा पद्धतीचं डिस्कशन गरजेचं आहे। अगेन बेसिक रिक्वायरमेंट्स काय असतील
तर वाइंडिंग या ठिकाणी फिजिकली डिस्प्लेस पाहिजे 120 डिग्रीना आणि करंट कसा पाहिजे टाइमली डिस्प्लेस्ड पाहिजे. आता फिजिकल डिस्प्लेस्ड आणि टाइमली डिस्प्लेस्ड याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला या ठिकाणी समजला असेल अशी मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी काय करतो आशा करतो. पुढे जाऊया आपण थोडंसं आणि पुढे जाऊन हा जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स कशा पद्धतीने रोटेट होईल त्याचं स्पीड काय असेल याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. जो काही रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी तयार झालेला आहे φr इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ φm ही काय झाली बघा त्याची मॅग्निट्यूड झाली. हा जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी काय करतोय स्पीडने काय रोटेट करतोय. जो या स्पीडने रोटेट करेल त्या स्पीडला आपण काय म्हणतोय 120f/p आणि यालाच आपण म्हणतो त्या मशीनचा सिंक्रोनस स्पीड. काय म्हणतो तर त्या मशीनचा सिंक्रोनस स्पीड. ओके म्हणजे जो काही रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी रोटेट करत असेल जो स्पीड असेल त्या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड. फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी जो काय एफ दिसतो तो एफ काय तर सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे पी काय आहे तर नंबर ऑफ पोल आहेत. जर नंबर ऑफ पोल इज इक्वल टू 4 असतील आणि एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज असेल तर जो काही रिझल्टंट फ्लक्स असेल तो रिझल्टंट फ्लक्स कोणत्या स्पीडने रोटेट करेल तर 120 into 50/4 विच इज इक्वल टू 1500 rpm या स्पीडने रोटेट करेल आणि या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड असं म्हणत असतो. कारण जर 4 पोलची मशीन असेल तर सिंक्रोनस स्पीड केवढा असेल एवढा असेल. जर या ठिकाणी नंबर ऑफ पोल या ठिकाणी चेंज केले फॉर एक्झाम्पल 2 पोलची मशीन असेल तर ns इज इक्वल टू 120 into f डिवाइडेड बाय 120 into 50/2 इज इक्वल टू 3000 rpm. हे 3000 rpm काय झालं तर या ठिकाणचं सिंक्रोनस स्पीड झालं. आता सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय असेल तर सिंक्रोनस स्पीड म्हणजे असं स्पीड की ज्या स्पीडनं रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी रोटेट करतोय. आता सिंक्रोनस स्पीड म्हणजे मशीनचं ऍक्च्युअल स्पीड असेल का तर नाही. मशीनचं ऍक्च्युअल स्पीड काय असेल डिफरंट असेल. इंडक्शन मशीनच्या केसमध्ये ते कोणतं असेल तर ते रोटारचं स्पीड असेल त्याला आपण ऍक्च्युअल स्पीड ऑफ द मशीन असं म्हणूया. पण सिंक्रोनस स्पीड हे मशीनचं ऍक्च्युअल स्पीड आहे का तर नाही. मग सिंक्रोनस स्पीड हे कुणाचं असतं तर सिंक्रोनस स्पीड हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं असतं. आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं म्हणतोय म्हणजे ऍक्च्युअली कुणाचं असतं तर जे काही या ठिकाणी फील्ड आहे ती फील्ड म्हणजेच काय असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स मुळे तयार झालेली फील्ड असेल. म्हणजे ऍक्च्युअली मॅग्नेटिक फ्लक्स काय करत असतात तर या सिंक्रोनस स्पीडने या ठिकाणी काय करत असतात रोटेट करत असतात आणि मॅग्नेटिक फ्लक्स ज्या स्पीडला रोटेट करते त्याला आपण सिंक्रोनस स्पीड असं म्हणूया. मग जे काही फील्ड आहे जेव्हा जेव्हा वर्ड हा फील्ड येईल तेव्हा तेव्हा त्या फील्डचं स्पीड काय असेल तर सिंक्रोनस स्पीड असेल विच इज इक्वल टू 120f/p आणि ते फॉर्म्युलाने घेतलं जातं या फॉर्म्युलाने. ओके मग स्टेटरचं मॅग्नेटिक फील्ड आणि रोटारचं मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे का तर स्टेटर मॅग्नेटिक फील्ड अँड रोटार मॅग्नेटिक फील्ड या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे का तर या दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीचा डिफरन्स नाही आहे. स्टेटरचे मॅग्नेटिक फील्ड असू द्या किंवा रोटरचे मॅग्नेटिक फील्ड असू द्या दोन्ही या ठिकाणी एकाच स्पीडने रोटेट करतील. त्या स्पीडला आपण म्हणतो ns which is nothing but a synchronous स्पीड असं म्हणत असतो which is equal to 120f/p. काय असतं 120f/p. मग रोटारचं मॅग्नेटिक फील्ड आणि रोटारचं स्पीड याच्यामध्ये डिफरन्स आहे का हो. काय डिफरन्स आहे तर रोटारचं स्पीड हे ऍक्च्युअली येणार असतं जे की या ठिकाणी मशीन ऍक्च्युअली कोणत्या स्पीडला रोटेट करते त्याला आपण म्हणतो मशीनचं ऍक्च्युअल स्पीड जे की येणार असेल. आणि ns हे स्पीड कोणाचं असतं तर रोटारच्या मॅग्नेटिक फील्डचं म्हणा किंवा स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डचं म्हणा. आता दोघांचं स्पीड या ठिकाणी ns आहे. दोघांचं स्पीड काय आहे ns आहे. जर दोघांचं स्पीड या ठिकाणी ns असेल म्हणजे दोघांचं स्पीड या ठिकाणी सेम असेल. म्हणजे रोटारची मॅग्नेटिक फील्ड आणि स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड दोघांचं स्पीड जर या ठिकाणी सेम झालं. दोन ट्रेन आहेत दोन्ही ट्रेन या ठिकाणी एका स्टेशन पासून निघतात. फॉर एक्झाम्पल पुणे जंक्शन पासून दोन्ही ट्रेन या ठिकाणी निघालेत. कशा निघालेत तर पुणे जंक्शन पासून हे आपल्याकडे असेल पुणे जंक्शन. या पुणे जंक्शन पासून या ठिकाणी एक ट्रेन आहे आणि या ठिकाणी एक ट्रेन आहे. दोन्ही ट्रेन या ठिकाणी अशा डायरेक्शनने निघालेत. या ट्रेनचं स्पीड आहे 100
100 किलोमीटर पर आवर आहे आणि याही ट्रेनचं स्पीड आहे 100 किलोमीटर पर आवर। दोन्ही ट्रेन या ठिकाणी सेम टाइमला निघालेल्या आहेत, दोघांमध्ये या ठिकाणी स्पीड सेम आहे। जर दोघांचं या ठिकाणी स्पीड सेम असेल तर या ट्रेन मध्ये बसलेल्या माणसाला जर या ट्रेनकडे पाहिलं, इथल्या माणसाने जर इथल्या माणसाकडे पाहिलं तर या माणसाला काय वाटेल तर दोन्ही ट्रेन या ठिकाणी काय आहेत स्टेशनरी आहेत, दोन्ही ट्रेन या ठिकाणी काय आहेत एकाच पोझिशन वरती आहेत असं वाटेल। काय वाटेल तर दोन्ही ट्रेन या ठिकाणी एकाच पोझिशन वरती आहेत। पण त्याच वेळेस जर या ट्रेनचं स्पीड या ठिकाणी 100 किलोमीटर पर आवर असेल आणि दुसऱ्या ट्रेनचं स्पीड जर या ठिकाणी 60 म्हणा किंवा या ठिकाणी 90 म्हणा, जे की या ठिकाणी क्लोजर होईल कुणाच्या 100च्या, या ठिकाणी 90 किलोमीटर पर आवर या स्पीडनं चाललेली ट्रेन, म्हणजे सपोज या ठिकाणी ही ट्रेन आहे 100 ने चाललेली आणि या ठिकाणी ही दुसरी ट्रेन आहे 90 ने चाललेली। आता या माणसानं जर इथल्या माणसाकडे पाहिलं तर या माणसाला काय वाटेल ही ट्रेन आपल्या मागे लागलेली आहे, ही ट्रेन आपल्या काय लागलेली आहे मागे लागलेली आहे, आपल्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करते कारण हा पुढे आणि हा पाठीमागे आहे। पण आपण ज्यावेळेस रोटारची मॅग्नेटिक फील्ड आणि स्टेटरची मॅग्नेटिक फील्डचा विचार करतो त्यावेळेस दोघे या ठिकाणी काय करतात सेम स्पिन रोटेट करतात, म्हणजे स्टेटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड ns असेल आणि रोटार मॅग्नेटिक फील्डची स्पीड या ठिकाणी ns असेल। दोघांनी एकमेकाकडे पाहिलं तर दोघांनाही वाटेल की आपण दोघे जण एकमेकांच्या रिस्पेक्ट मध्ये कसं आहे तर स्टेशनरी आहे, आपण थांबलेलो आहे, आपल्यामध्ये कोणत्या या ठिकाणी स्पीडचं डेव्हिएशन नाही आहे। कधी जर दोघांचे स्पीड या ठिकाणी ns असेल तर मग हे ns पॉसिबल कोणाच्या केस मध्ये आहे, ही जी केस आहे ही केस असेल जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डची केस असेल। मग मॅग्नेटिक फील्ड कोणाकोणाची असेल तर स्टेटरची एक असेल आणि रोटारची एक असेल। आता इथे दुसरी केसचं मी डिस्कशन केलं, या ठिकाणी सपोज हा स्टेटर आहे जो की या ठिकाणी ns या स्पिनर रोटेट करतोय म्हणजे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि दुसऱ्या केस मध्ये हा जो काय मशीन आहे त्या मशीनचा हा ऍक्च्युअली रोटर आहे। या ठिकाणी मी फील्ड म्हणतोय का तर नाही, या ठिकाणी हा मशीनचा ऍक्च्युअली रोटर आहे, हा या ठिकाणी स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड आहे। आता ही स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड ns या स्पिन रोटेट करेल, हा कोणत्या स्पिन रोटेट करेल तर nr या स्पिन रोटेट करेल, कोणत्या स्पीडना nr या स्पीडना, म्हणजे हा ns आहे आणि हा nr आहे। आता हा जो काय मशीनचा ऍक्च्युअल स्पीड आहे तो ऍक्च्युअल स्पीड काय करेल, मशीनचा जो काय रोटर आहे हा रोटर काय करेल, आता ही जी काय 90 किलोमीटर पर आवर या स्पीडने चाललेली ट्रेनला काय वाटेल आपण याच्या पुढे जावं, आपण याच्या पुढे जावं किंवा याला कॅच करण्याचा प्रयत्न करावा किंवा याच्या बराबरीने चालण्याचा प्रयत्न करावा। म्हणून हा जो काय रोटर आहे तो रोटर काय करतो आपलं स्पीड या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो ns ला कॅच करेल, जेणेकरून तो ns ला कॅच करण्याचा प्रयत्न करेल। पण ऍक्च्युअली में तो कधीच ns ला कॅच करू शकत नाही, तो सिंक्रोनस स्पीडच्या बरोबर कधीच या ठिकाणी जाऊ शकत नाही, तो ऑलवेज या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडपेक्षा काय राहील मागेच राहील, कारण तो जर सिंक्रोनस स्पीडच्या मागे राहिला तरच त्या ठिकाणी इंडक्शन मोटरच्या ठिकाणी ऑपरेशन पॉसिबल राहील। जर यानं याला कॅच केलं, फॉर एक्झाम्पल जर असा इथं जाऊन जर यानं याला कॅच केला तर या ठिकाणी काय होईल बघा, या ठिकाणी हा nrचा स्पीड झाला, या ठिकाणी हा nsचा स्पीड झाला, दोघांचे स्पीड काय झाले इक्वल झाले। जर दोघांचे स्पीड या ठिकाणी इक्वल झाले तर जे काही ट्रेन आहे ती ट्रेन या ठिकाणी बंद पडेल, म्हणजे जे काही मशीन आहे ती मशीन या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं वर्किंग करणार नाही आहे, कारण त्या दोघांमध्ये काय पाहिजे स्लिप पाहिजे। जो रोटर आहे तो रोटर किती स्पीड या ठिकाणी फॉलबॅक राहतोय त्यालाच आपण म्हणतो स्लिप स्पीड। मग या ठिकाणचं स्लिप स्पीड काय असतं, स्लिप स्पीड इज इक्वल टू ns मायनस ऑफ nr, म्हणजे ns पासून nr हा किती पाठीमागे आहे, किती पाठीमागे फॉल झालेला आहे, किती पाठीमागे बॅक राहिलेला आहे त्याला म्हणायचं स्लिप स्पीड। ओके, याही गोष्टीचं आपल्याला ठिकाणी महत्त्वाचं डिस्कशन असतं ते इम्पॉर्टंट असतं। आता ऍक्च्युअल मध्ये आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतोय, पण ती रोटेट तर कशी होईल, म्हणजे क्लॉकवाइज मध्ये होईल की अँटी क्लॉकवाइज मध्ये होईल, कशा पद्धतीने फेज सिक्वेन्स असायला पाहिजे याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत। मग जे काय व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे आपण त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं ते व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आपण या ठिकाणी पाहूया। आता जो काही फ्लक्स या ठिकाणी तयार झालेला आहे तो फ्लक्सेस कसे असतील तर 3 फ्लक्सेस या ठिकाणी आपण पाहिले। मग रिझल्टंट फ्लक्स φr इज इक्वल टू काय पाहिला तर φr इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ φm इंटू कॉस ऑफ थीटा मायनस ओमेगा टी, हा काय पाहिला आपण रिझल्टंट फ्लक्स पाहिला। पण जे काही इंडिव्हिज्युअल फ्लक्सेस आहेत φa, φb आणि φc ते आपल्याकडे अशा पद्धतीने असतील। आता या ठिकाणी हा φr फ्लक्स आहे, या ठिकाणी हा φy आहे आणि या ठिकाणी हा तिसरा जो काय असेल तो φb असेल, म्हणजे हा एक झाला, त्यानंतर हा दुसरा एक झाला आणि हा एक तिसरा झाला, म्हणजे फेज r, फेज y आणि या ठिकाणी याला आपण नाव देऊया फेज b। जो काय राहिलेला आहे तो कोणता असेल तर हा φb असेल, हा φr, φy आणि φb असेल। म्हणजे या ठिकाणी हा φr झाला, हा φy झाला आणि हा φb झाला, या तिघांमध्ये अँगल किती झाला
तर 120 डिग्रीचा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अँगल झाला, जो की या ठिकाणी तिन्ही फ्लक्सेस मध्ये आहे. आता ऍक्च्युअल मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होईल त्याच्याबद्दल या ठिकाणी आपण थोडंसं डिस्कशन करूया. φr, φy आणि φb जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे रिझल्टंट फ्लक्स आर फेज, वाय फेज आणि बी फेजचा. आता φr इथून स्टार्ट झाला, त्यानंतर φy इथून स्टार्ट झाला आणि φb इथून स्टार्ट झाला. याच्यामध्ये मी काय करतोय बघा, या ठिकाणी लिहितोय 60 डिग्री, या ठिकाणी लिहितोय 120 डिग्री, या ठिकाणी घेतोय 180 डिग्री, या ठिकाणी लिहितोय 240 डिग्री, या ठिकाणी लिहितोय 300 डिग्री आणि या ठिकाणी लिहितोय 360 डिग्री. अशा पद्धतीचा काय घेतला मी, एक अँगल घेतला. आता या ठिकाणी φm असेल, या ठिकाणी आपण काय करूया, ओमेगा टी घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला घेण्याचा प्रयत्न करूया. फ्लक्सेस प्रोड्यूस बाय द करंट आहेत. ओके, जर असं असेल तर आता ज्या वेळेस आपण ओमेगा टी इज इक्वल टू या ठिकाणी 60 ला विचार करूया. केस नंबर 1 आहे ओमेगा टी इज इक्वल टू 60. आता ओमेगा टी इज इक्वल टू 60 डिग्री घ्या. आता ओमेगा टी इज इक्वल टू 60 कुठं आहे, इथं आहे. आता ओमेगा टी इज इक्वल टू 60च्या केसमध्ये जो काय हा φb आहे तो φb काय दिसतोय आपल्याला, हा फ्लक्स या ठिकाणी 0 दिसतोय. φr काय दिसतोय, पॉझिटिव्ह दिसतोय. आणि जो काय φy आहे तो φy काय दिसतोय, तर निगेटिव्ह दिसतोय. मग या ठिकाणी आपण काय करूया, एक रिझल्टंट फेजर या ठिकाणी आपण जे काय आता प्रिव्हियस केसमध्ये ड्रॉ केली होती ही फेजर आपण या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हा असेल φr, या ठिकाणी याला 120 असेल हा φy आणि या ठिकाणी असेल हा φb असेल. आता ओमेगा टी इज इक्वल टू 60 ला विचार केला तर जो काही हा बी फेज आहे तो बी फेज काय आहे, तर या ठिकाणी 0 आहे. जो काय आर फेज आहे तो आर फेज कसा आहे, तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आर फेज काय असेल बघा, ॲज इट इज असेल, हा झाला φr झाला. आता φb तर या ठिकाणी 0 आहे. दुसरा कोण आहे, तर हा जो काय आहे तो φy आहे. φy कुठं इथं आहे. φy या ठिकाणी कसा आहे, तर निगेटिव्ह आहे, म्हणजे खाली ऍक्सिसच्या. म्हणजे φy या केसमध्ये कसा असेल, तर हा या ठिकाणी झाला मायनस ऑफ φy. काय झाला, तर हा मायनस ऑफ φy झाला. म्हणजे या ठिकाणी आता जो रिझल्टंट फ्लक्स असेल तो रिझल्टंट फ्लक्स कसा येईल, तर हा या ठिकाणी झाला बघा φy झाला, φr झाला आणि φy झाला. आता हा जर φy असेल तर या दोघांचा रिझल्टंट फ्लक्स कंपोनेंट कुठं असेल, इथं असेल. म्हणजे या ठिकाणी हा झाला यांचा रिझल्टंट फ्लक्स झाला या केसमध्ये. आता दुसरी केस आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. त्या दुसऱ्या केसमध्ये आपण घेऊया ओमेगा टी इज इक्वल टू 120 डिग्री. आता ओमेगा टी इज इक्वल टू 120 डिग्री इथं आहे. आता या 120 ला जो काही φr आहे, म्हणजे जो काय रेड फेज आहे, ती रेड फेज कशी आहे, तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे अगेन या ठिकाणी रेड फेजला आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह ठेवूया ॲज इट इज. सेकंड नंबरची केस φy काय तर या ठिकाणी 0 आहे आणि जो काय φb आहे तो φb काय तर निगेटिव्ह आहे. φb कुठं इथं आहे, इथं पॉझिटिव्ह असेल तर हा काय झाला, या ठिकाणी φb वाला निगेटिव्ह झाला. म्हणजे φb कुठं आला, तर φb हा आपल्याकडे या ठिकाणी आला, कारण तो निगेटिव्ह आहे, इथं आला. या दोघांचा रिझल्टंट फ्लक्स कुठे येईल, तर हा झाला या दोघांचा रिझल्टंट फ्लक्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती केस नंबर 3 अशी भेटेल. आता सेकंड नंबर केस असे भेटेल. आता फर्स्ट नंबरचा केस जर आपण थोडासा विचार ओमेगा टी इज इक्वल टू आपण थोडासा 0 ला विचार करून पाहूया. ओमेगा टी इज इक्वल टू 0 या केसला आपण स्पेशल केस मानूया, कारण इथं आपण ऑलरेडी 1 हा नंबर दिलेला आहे. आता ओमेगा टी इज इक्वल टू 0 ला पहा, रेड फेज 0 ला आहे. ही जी काय फेज आहे दुसरी फेज कोणती, φb ची. φb कुठं आहे, तर φb हा पॉझिटिव्ह आहे. φb कुठं इथं आहे. φb हा कसा असेल, तर हा या ठिकाणी झाला φb जो की पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरा φy कुठं आहे, तर φy निगेटिव्ह आहे. φy कुठं आहे, इथं पॉझिटिव्ह असेल तर इकडे काय असेल, तो निगेटिव्ह असेल. म्हणजे हा या ठिकाणचा झाला φy. या दोघांचा रिझल्टंट कुठं आला, तर इथं आला. हा या दोघांचा झाला रिझल्टंट फ्लक्स. आता आपण 2-3 केसेसच्या ठिकाणी डिस्कशन केला. केस नंबर 4 जर आपण डिस्कशन करायला गेलो तर केस नंबर 4 मध्ये आपण काय पाहूया बघा, ओमेगा टी इज इक्वल टू 180 डिग्री आणि 180 डिग्रीला 0 ला कोण आहे, तर रेड फेज आहे. पॉझिटिव्ह कोण आहे, तर φy हा या ठिकाणी काय झाला, हा पॉझिटिव्ह झाला. आणि दुसरा निगेटिव्ह कोण आहे, तर निगेटिव्ह आहे φb इथं पॉझिटिव्ह असेल तर इकडे काय असेल, तो निगेटिव्ह असण्याचा प्रयत्न करेल. हा झाला या ठिकाणचा φb. यांचा रिझल्टंट कुठं आला, तर या ठिकाणी हा झाला यांचा रिझल्टंट फ्लक्स. आता आपण 0 पासून 60 त्यानंतर 120 त्यानंतर 180 जर ऑब्झर्व केलं तर 0 ला रिझल्टंट फ्लक्स कुठं होता, इथं होता. 60 ला कुठं आला, इथं शिफ्ट झाला. त्यानंतर 120 ला कुठं आला, इथं आला. 180 ला कुठं आला, इथं आला. याचा अर्थ जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स 0 पासून कसा जातोय, 0 ला या ठिकाणी असा राहतोय, 60 ला असा जातोय,
त्यानंतर 120 ला तो कसा जातोय तर 120 ला तो असं जाण्याचा प्रयत्न करतोय, 180 ला कसा जातोय तो असं जातोय. म्हणजे ह्या जो काय फ्लक्स आहे रिझल्टंट फ्लक्सचं त्याचं रोटेशन कसं असेल बघा. फॉर एक्झाम्पल इथं असेल 0 ला, त्यानंतर असा 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 काय करतो तो रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याचं ऍक्च्युली रोटेशन कसं आहे, 0 ला तो इथं होता, 60 ला असा गेला, त्यानंतर 120 ला असा आला आणि 180 ला काय झाला असं झाला. म्हणजे याचं जे काय रोटेशन आहे ते रोटेशन कसं झालं बघा, क्लॉकवाइज रोटेशन झालं. कसं झालं, क्लॉकवाइज रोटेशन. म्हणजे जो काही रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स घेऊया त्यावेळेस तो कसा झाला तर क्लॉकवाइज डायरेक्शन रोटेशन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स अशा पद्धतीने रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं पुढे जाऊन जो काही फेज सिक्वेन्स आहे त्या फेज सिक्वेन्स बद्दल या ठिकाणी आपण बोलूया. आता जो काही फेज सिक्वेन्स असेल तो फेज सिक्वेन्स या केसमध्ये आपण काय घेतला होता तर या केसमध्ये RYB हा फेज सिक्वेन्स घेतला होता. सपोज या फेज सिक्वेन्सला जर आपण पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स असं म्हटलं, काय म्हटलं, पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स. या फेज सिक्वेन्सला आपण काय म्हणतोय, पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स. मग दुसरे पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स कोणते कोणते पॉसिबल आहेत तर YBR, त्यानंतर BRY हे सगळे फेज सिक्वेन्स काय पॉसिबल आहेत तर पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स आहेत. आपण असा फेज सिक्वेन्स घेतला phi-R, त्यानंतर phi-Y आणि त्यानंतर phi-B. हा आपण असा फेज सिक्वेन्स घेतला म्हणून या ठिकाणी जो काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी क्लॉकवाइज डायरेक्शन या ठिकाणी रोटेट झाली. जर त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची आपल्याला डायरेक्शन चेंज करायची असेल तर म्हणजे क्लॉकवाइज ऐवजी त्याला जर आपण अँटी क्लॉकवाइज मध्ये रोटेट करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला, जो काय फेज सिक्वेन्स आहे तो फेज सिक्वेन्सला या ठिकाणी चेंज करावा लागेल. आता फेज सिक्वेन्स कुणाचा असतो तर हा ऍक्च्युअली फेजेसचा असतो. R फेज, Y फेज आणि B फेज. याला रिव्हर्स करतो किंवा याला चेंज करतो किंवा याला इंटरचेंज करतो. याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी RYB फेज आहेत, 3 फेजेस आहेत. या तिन्ही फेजेस पैकी कोणत्याही 2 फेजेस जर आपण या ठिकाणी इंटरचेंज केल्या तर या ठिकाणी त्याचा फेज सिक्वेन्स चेंज होईल. जर फेज सिक्वेन्स चेंज झाला तर जी काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ती क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करत होते ती काय करेल, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करेल किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. मग जर आपल्याला त्याची डायरेक्शन रिव्हर्स करायची असेल तर जो काय फेज सिक्वेन्स आहे तो फेज सिक्वेन्स आपल्याला निगेटिव्ह फेज सिक्वेन्स घ्यावा लागेल. निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. मग निगेटिव्ह फेज सिक्वेन्स काय असतो, जर RYB हा पॉझिटिव्ह असेल तर दुसरा फेज सिक्वेन्स काय करतोय मी, या दोन्ही पैकी या तिन्ही फेज पैकी कोणत्याही 2 फेजेसला काय करा, इंटरचेंज करण्याचं काम करा किंवा काय करा एकमेकांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न करा. RYB असेल तर ज्यावेळेस मी RBY असं म्हणूया, कारण या B ला मी इथं ठेवलं आणि या Y ला मी इथं घेतलं, हा झाला निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. त्याच्याच बरोबर BYR हा सुद्धा निगेटिव्ह फेज सिक्वेन्स झाला. त्यानंतर YRB हा सुद्धा काय झाला बघा, निगेटिव्ह फेज सिक्वेन्स झाला. म्हणजे काय केलं मी, याच्यापैकी कोणते तरी 2 टर्मिनल 2 लीड्स सप्लायचे 2 टर्मिनल काय केले, रिव्हर्स करण्याचा किंवा इंटरचेंज करण्याचा प्रयत्न केला. मला झाला निगेटिव्ह फेज सिक्वेन्स या ठिकाणी भेटला. जर हा निगेटिव्ह फेज सिक्वेन्स असेल तर या ठिकाणी phi-R असेल, या ठिकाणी असेल phi-B आणि या ठिकाणी असेल बघा phi-Y. हा झाला निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. जर अशा पद्धतीचा निगेटिव्ह फेज सिक्वेन्स असेल तर या निगेटिव्ह फेज सिक्वेन्स मुळे म्हणा किंवा 2 फेजेस आपण काय केला, इंटरचेंज केल्यामुळे जी काही डायरेक्शन आहे कोणाची तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची ती काय होईल बघा, रिव्हर्स होईल. म्हणजे फर्स्ट जर या ठिकाणी क्लॉकवाइज मध्ये रोटेट करत होती जी की आपण या ठिकाणी पाहिली होती तर या केस मध्ये ती काय करेल, अँटी क्लॉकवाइज और त्यालाच आपण म्हणतो काउंटर क्लॉकवाइज. काउंटर क्लॉकवाइज म्हणजे हे काय करेल तर ऍक्च्युअली मोटरच्या रोटेशन पेक्षा रिव्हर्स डायरेक्शन रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. मग एक्झामला आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन काय असतो, टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशाच्या माध्यमातून आपण रिव्हर्स करू शकतो. तर ऑप्शन त्याच्यामध्ये असे असले तर सगळे ऑप्शन काय असतील, बरोबर असतील. पहिला ऑप्शन असेल बाय इंटरचेंजिंग द एनी 2 लीड्स ऑफ द सप्लाय, हा झाला पहिला ऑप्शन, तो बरोबर आहे. दुसरा ऑप्शन काय असेल म्हणजे बरोबर असू शकतो बाय चेंजिंग द फेज सिक्वेन्स ऑफ द फेजेस, हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तिसरा ऑप्शन काय असू शकतो बाय रिव्हर्सिंग द फेज सिक्वेन्स, हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पण फेज रिव्हर्स करायचा आपल्याला डायरेक्शन ऑफ रोटेशन आपण जर तिन्ही फेजेस इंटरचेंज केला तर या ठिकाणी पॉसिबल आहे का, तर या ठिकाणी बिलकुल पॉसिबल नाही. 3 पैकी कोणत्याही 2 फेजेसला काय करायचं आपल्याला, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
तर आणि तरच या ठिकाणी रोटेटिंग मॅग्नेटिक फिल्डची डायरेक्शन या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता 3 फेज सिस्टीम मध्ये काय झाला तर आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार केला. मग 3 फेज सिस्टीम साठी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या कंडिशन काय काय होत्या तर फर्स्ट कंडिशन काय होते तर जी काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग या ठिकाणी कशी पाहिजे तर फिजिकली डिस्प्लेस्ड बाय किती 120 डिग्रीना पाहिजे. ही झाली पहिली केस. या पहिल्या केसलाच आपण जर रिप्रेझेंट केला फॉर एम फेज वाइंडिंग, फॉर एम फेज वाइंडिंग, फॉर प्रोडक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, जो काही याच्यामधला फेज अँगल असायला पाहिजे तो फेज अँगल किती असायला पाहिजे 2π/m असायला पाहिजे. आता m काय या ठिकाणचा तर फेजेस आहेत विच इज इक्वल टू काय पाहिजे तर 360 डिग्री डिवाइडेड बाय किती पाहिजे m पाहिजे. आता या ठिकाणी m हे काय तर नंबर ऑफ फेजेस आहेत. हा जो काय m असायला पाहिजे तो m काय असायला पाहिजे ग्रेटर दॅन 2 असायला पाहिजे. पण याची मिनिमम जी काय व्हॅल्यू असायला पाहिजे ती मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे m चे तर मिनिमम व्हॅल्यू शुड बी इक्वल टू 3 असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये 3 फेजेस असायला पाहिजे तरच या ठिकाणी हे रिलेशन कसं आहे करेक्ट आहे ट्रू आहे. म्हणजेच 360 डिग्री डिवाइडेड बाय m करा. आता m ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर 360 डिग्री डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू काय होईल तर 120 डिग्री या ठिकाणी काय पाहिजे आपले जे काय वाइंडिंग आहे ती वाइंडिंग या ठिकाणी डिस्प्ले झाली पाहिजे. सेकंड नंबर जो काही करंट आहे तो करंट म्हणजे सप्लाय करंट मस्ट बी डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री इलेक्ट्रिकल मध्ये पाहिजे. टाइमली डिस्प्लेसमेंट या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच फॉर एम फेज जो काही अँगल आहे तो अँगल किती पाहिजे 2π/m पाहिजे. म्हणजे 360 डिग्री डिवाइडेड बाय m पाहिजे. फॉर 3 फेजेस किती पाहिजे तर 120 डिग्री पाहिजे. हे या ठिकाणी दुसरं कन्क्लुजन झालं आपल्याकडे जे की या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता या वाइंडिंगने जो काही रिझल्टंट एमएमएफ तयार केलेला आहे φr इज इक्वल टू काय होईल तर 3/2 टाइम्स ऑफ φm विच इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ φm. φm काय आहे तर मॅक्सिमम फ्लक्स ऑफ प्रोड्यूस्ड बाय द एनी वन ऑफ द फेज 3 फेजेस पैकी रिझल्टंट फ्लक्स एवढा झाला 3/2 टाइम्स ऑफ मॅक्सिमम झाला. हा रोटेट कोणत्या स्पीडने करेल तर हा रोटेट करेल ns इज इक्वल टू 120 f डिवाइडेड बाय p आणि या स्पीडला आपण म्हणतो मशीनचा सिंक्रोनस स्पीड. ओके एवढ्या बेसिक या ठिकाणी आपण गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत जे की या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. कशाबद्दल जो काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. आता या ठिकाणी मी म्हटलं वाइंडिंग कशी पाहिजे 3 फेज साठी तर 3 फेज साठी वाइंडिंग या ठिकाणी 120 डिग्री या ठिकाणी डिस्प्ले झाली पाहिजे. पण व्हॉट अबाउट 2 फेज जर मशीन ही 2 फेजची असेल तर त्या केसमध्ये काय रिझल्ट पॉसिबल आहेत. जर आपल्याला 2 फेज मशीन मध्ये आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार करायची असेल तर त्या 2 फेज मध्ये आपण कशा पद्धतीने रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतो याच्याबद्दल या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत. ओके फॉर 2 फेज मशीन. आता 2 फेज मशीन साठी आपण आताच रिझल्ट पाहिला m जर या ठिकाणी ग्रेटर दॅन 2 असेल आणि त्याची जर व्हॅल्यू या ठिकाणी मिनिमम इज इक्वल टू 3 असेल तर वाइंडिंग कशी डिस्प्लेस पाहिजे 2π/m म्हणजे 360 डिग्री डिवाइडेड बाय m आणि करंट पण कसा पाहिजे तर 360 डिग्री डिवाइडेड बाय m. हे आपण कंडिशन पाहिली कोणासाठी फॉर मिनिमम नंबर ऑफ फेजेस किती पाहिजे 3 पाहिजेत. पण या केस मध्ये जे काय फेजेस आहेत ते फेजेस किती आहेत तर 2 फेजेस आहेत. मग 2 फेज मशीन मध्ये जी काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी जी काय कंडिशन पाहिजे ती कंडिशन कोणती पाहिजे तर वाइंडिंग मस्ट बी डिस्प्लेस्ड बाय 90 डिग्री इलेक्ट्रिकल. पण ही कशी पाहिजे डिस्प्लेस्ड पाहिजे पण कसे फिजिकली पाहिजे. कशी तर फिजिकली या ठिकाणी हा वर्ड या ठिकाणी महत्त्वाचा आहे फिजिकली डिस्प्लेस्ड पाहिजे. सेकंड नंबरची रिक्वायरमेंट काय आहे जो काय करंट आहे तो करंट must be timely displaced by 120 डिग्री इलेक्ट्रिकल. ह्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत 2 फेज वाइंडिंग साठी. 2 फेज वाइंडिंग असेल तर या ठिकाणी त्याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होईल या 2 बेसिक रिक्वायरमेंट आहेत. जर m ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन असेल तर वाइंडिंग ही 120 डिग्री डिस्प्ले झाली पाहिजे. जर m ची व्हॅल्यू ही इक्वल टू 2 असेल तर या ठिकाणी 2 फेज सिस्टीम मध्ये या ठिकाणी काय पाहिजे आपल्याकडे 90 डिग्री पाहिजे ना की 120 डिग्री कारण या ठिकाणी 2 फेज सिस्टीम आहे. मग 2 फेज सिस्टीम साठी जी काही या ठिकाणी फिजिकल डिस्प्लेसमेंट आहे आणि टाइमली डिस्प्लेसमेंट आहे करंटचा आणि
वाइंडिंगचं ते किती पाहिजे तर 90 डिग्री इलेक्ट्रिकलमध्ये पाहिजे. या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या होत्या. मग याच्या पुढे जाऊन जर अशा कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत असतील तर याच्यामध्ये सुद्धा काय होईल रिझल्टंट एमएमएफ तयार होईल विच इज इक्वल टू काय होईल बघा φm बरोबर होईल. म्हणजेच या केसमध्ये जो काय रिझल्टंट एमएमएफ आहे तो रिझल्टंट एमएमएफ कशा पद्धतीने तयार होईल तर φm च्या बरोबर होईल. म्हणजे कोणत्या एका फेजने तयार केलेला मॅक्झिमम एमएमएफ तयार होईल. आता यालाच आपण लिहू शकतो रिझल्टंट एमएमएफ Fr इज इक्वल टू m डिवायडेड बाय 2 करा. काय करा तर m डिवायडेड बाय 2 करा. वेअर m काय तर नंबर ऑफ फेजेस आहेत. या ठिकाणी काय करू आपण Fm असं लिहूया. मग m काय या ठिकाणच्या फेजेस आहेत. जर m या ठिकाणी m इज इक्वल टू 2 असेल म्हणजे सिस्टीम कितीची असेल तर 2 फेजची सिस्टीम असेल तर रिझल्टंट एमएमएफ किती झाला या ठिकाणी 2/2 ऑफ Fm म्हणजे Fm च्या बरोबर झाला. सिमिलर फॅशन मध्ये जर या ठिकाणी m इज इक्वल टू 3 फेज सिस्टीम असेल तर त्या 3 फेज सिस्टीमच्या केसमध्ये रिझल्टंट एमएमएफ Fr इज इक्वल टू किती होईल 3 डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ Fm म्हणजे 1.5 टाइम्स ऑफ Fm जो की आपण या ठिकाणी पाहिला होता. हा झाला एमएमएफ. या एमएमएफ मुळे आलेला रिझल्टंट फ्लक्स किती असेल तर अगेन तो m डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ φm असेल. हा एक फॉर्म्युला असतो. m काय तर नंबर ऑफ फेजेस आहेत. या केस मध्ये किती आहेत तर 2 फेजेस आहेत. 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू इंटू φm करा. म्हणजेच रिझल्टंट फ्लक्स काय असेल तर φm एवढ्या मॅग्निट्यूडचा असेल जो की φm या ठिकाणी दोन्ही फेज पैकी कोणतरी एका फेजने काय केलेला असेल प्रोड्यूस झालेला असेल. आता 3 फेज सिस्टीम मध्ये रिझल्टंट फ्लक्स किती होता तर φr इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ φm विच इज इक्वल टू 1.2 टाइम्स ऑफ φm होता. कुठल्या केस मध्ये 3 फेज मध्ये. 2 फेज मध्ये काय झाला तर रिझल्टंट फ्लक्स हा फक्त आणि फक्त φm या मॅग्निट्यूडचा या ठिकाणी झालेला आहे. आता याचं स्पीड काय असेल तर हा स्पीड अगेन या ठिकाणी ns या स्पीड रोटेट करेल विच इज इक्वल टू 120 डिग्री डिवायडेड बाय f. आता जो काही फायर आहे तो फायर कसा तयार झालेला या ठिकाणी तर यानं सुद्धा एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार केलेली आहे. ही जी काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट करत असेल तर याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन केस ऑफ 2 फेज सिस्टीम इंटरचेंज द सप्लाय फेजेस और सप्लाय टर्मिनल्स और सप्लाय लीड्स. फक्त काय करा सप्लाय लीड्स ना काय करा इंटरचेंज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दोनच फेजेस आहेत तर दोन फेजेसला काय करा इंटरचेंज करा एकमेकांबरोबर इंटरचेंज करा. मग 2 फेज सिस्टमचं रिप्रेझेंटेशन कसं असतं तर 2 फेज सिस्टमला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल वाइंडिंग या ठिकाणी किती डिस्प्लेस केले 90 डिग्रीनं. जर एक वाइंडिंग या ठिकाणी अशा पद्धतीचे असेल तर दुसरी वाइंडिंग याला एक्झॅक्टली काय असेल तर 90 डिग्रीनं डिस्प्ले झालेले असेल. हे झाले 90 डिस्प्लेसमेंट. ही झाली वाइंडिंग ए ही झाली वाइंडिंग बी. आता या वाइंडिंग मध्ये फ्लो होणारा जर करंट हा IA असेल तर इथला करंट कोणता असेल IB असेल. म्हणजे जो काय करंट आहे तो करंट सुद्धा काय झाला पाहिजे या ठिकाणी टाइमली डिस्प्लेस झाला पाहिजे 90 डिग्रीनं. बरोबर आहे का. 120 कुठं असेल तर 3 फेज मध्ये असेल 90 कुठं असेल तर 90 हा या ठिकाणी 2 फेज सिस्टीम मध्ये असेल. आता याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. अगेन जो काय फायर आहे तो फायर सुद्धा या ठिकाणी काय होईल रोटेटिंग टाइपचा होईल आणि तो रोटेट करण्याचा प्रयत्न करेल सिंक्रोनस स्पीडनं. कोणत्या स्पीडनं सिंक्रोनस स्पीडनं रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. टू रिव्हर्स द डायरेक्शन आपल्याला काय करायचं आहे to reverse the direction of rotating magnetic field interchange phase sequence म्हणा और supply terminals म्हणा और सप्लाय लीड्स म्हणा किंवा लीड्स ऑफ टर्मिनल्स म्हणा. ओके काही करायच्या बाबतीत याच्यामध्ये काय होईल रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनची इंटरचेंज होईल. जर पहिल्यांदा हे क्लॉकवाईज मध्ये रोटेट करत असेल तर ज्यावेळेस आपण इंटरचेंज करूया त्यावेळेस ही काय होईल तर काउंटर क्लॉकवाईज मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्या पुढे जाऊन थोडंसं मी डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार केली. मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार कधी होऊ शकते किंवा त्याच्या पॉसिबल कंडिशन काय असू शकतात त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. म्हणजेच जे काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डसाठी पॉसिबल कंडिशन काय काय आहेत किंवा ती कधी तयार होऊ शकते त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बद्दल आपण बोलतोय. मग ती फील्ड या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे. त्या केसमध्ये काय काय पॉसिबिलिटी आहेत कधी ती तयार होईल. ओके या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट आहे तो महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी लिहून घ्या. फॉर प्रोडक्शन ऑफ
रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड फॉर प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता याच्यामध्ये काय आहे तर आपण पाहिलं 2 फेज सिस्टीममध्ये एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आपण तयार केली आणि 3 फेज सिस्टीममध्ये एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार केली. फॉर प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड द मिनिमम number of phases are required is 2. म्हणजे जे काय फेजेस या ठिकाणी मिनिमम पाहिजेत त्या किती आहेत 2 आहेत. जर 2 फेजेस असतील तर आणि तरच या ठिकाणी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. जर 2 फेजेस नसतील म्हणजे सिंगल फेज असेल तर त्या केसमध्ये काय मॅग्नेटिक फील्ड असेल ती कशा असेल तर पल्सेटिंग नेचरची असेल. कशा असेल तर पल्सेटिंग म्हणा किंवा अल्टरनेटिंग नेचरची असेल. पण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचे आहे नंबर ऑफ फेजेस किती पाहिजेत मिनिमम 2 पाहिजेत. 2 असतील तरी या ठिकाणी तयार होईल आणि 2 पेक्षा जास्त असतील तरी या ठिकाणी तयार होईल. पण 2 पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार होणार नाही. एवढ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता महत्त्वाचं याच्यामध्ये आणखी काय होतं तर जी काही रिझल्टंट फ्लक्स आहे तर रिझल्टंट फ्लक्सची मॅग्नेट्यूड काय होते तर इज इक्वल टू m डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ phi m. काय होती हा एक फॉर्म्युला असतो m डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ phi m वेअर m इज नथिंग बट द नंबर ऑफ फेजेस आणि जो काही m आहे त्या m ची व्हॅल्यू या ठिकाणी किती पाहिजे m मस्ट बी ग्रेटर दॅन 2 पाहिजे. आणि या केसमध्ये ची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे तर मिनिमम व्हॅल्यू या m ची मिनिमम व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू किती पाहिजे 2 पाहिजे. तर आणि तरच हा फॉर्म्युला या ठिकाणी ऍप्लिकेबल आहे. जर या ठिकाणी m इज इक्वल टू 1 असेल नंबर ऑफ फेजेस या ठिकाणी 1 असतील तर या ठिकाणी जो काय फायर आहे तो फायर या ठिकाणी व्हॅलिड नाही आहे. त्या केसमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही आहे. हा जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे तो कोणाचा आहे तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा हा फ्लक्स आहे. आता याच्यामध्ये 2 फेज सिस्टमसाठी फायर इज इक्वल टू phi m असेल आणि 3 फेज सिस्टमसाठी फायर इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ phi m असेल. अगेन जो काय रिझल्टंट फ्लक्स आहे तो फायर इज इक्वल टू 3 फेज साठी किती असेल 1.5 टाइम्स ऑफ phi m असेल. हा झाला 3 फेज साठी आणि फायर इज इक्वल टू phi m झाला कोणासाठी तर 2 फेज सिस्टम साठी. अगेन दोन्ही फ्लक्स काय करतील ns या स्पीडनं काय करतील रोटेट करण्याचा प्रयत्न करतील. 3 फेज मधला असू द्या किंवा 2 फेज सिस्टम मधला असू द्या. ओके फेज सिक्वेन्स बद्दल आपण या डिस्कशन केलं. पॉझिटिव्ह म्हणजे आर वाय व्ही घ्या. निगेटिव्ह करायचं आहे म्हणजे काय करा कोणते तरी 2 रिप्लेस करा आर बी वाय करा. इथल्या बीला इथं घेतलं इथल्या वायला इथं घेतलं म्हणजे हा झाला निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. हा झाला या ठिकाणी पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स. आता या पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्सलाच आपण फर्दर लिहू शकतो. इथं आर वाय बी लिहिला मी नंतर याला वाय बी आणि राहिलेला हा आर असा लिहू शकतो. हा या ठिकाणचा एक पॉझिटिव्ह आहे. नंतर पॉझिटिव्हला मी आणखी पद्धतीने लिहू शकतो. आता इथला वाय बी आर झाला या बी ला पहिल्यांदा घ्या बी नंतर आर ला घ्या आणि नंतर हा वाय घ्या. हा या ठिकाणी काय आहे पॉझिटिव्ह आहे. हा फेज सिक्वेन्स बाबत या ठिकाणी लक्षात ठेवायचं होता. आणि जी काही डायरेक्शन आपल्याला रिव्हर्स करायची आहे 3 फेज सिस्टीम मधली इन 3 फेज सिस्टीम टू रिव्हर्स डायरेक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय करायला लागेल interchange any two supply terminals or supply leads. कुठं आता 3 फेज सिस्टीम मध्ये 2 फेज सिस्टीम मध्ये काय असेल रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन चेंज करायचे आहे. या ठिकाणी काय करतोय आपण डायरेक्शन चेंज किंवा त्यालाच आपण रिव्हर्स असंही म्हणतो. या ठिकाणी काय करायला लागेल इंटरचेंज सप्लाय टर्मिनस. तर आणि तर या ठिकाणी काय होईल रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची या ठिकाणी डायरेक्शन चेंज होईल 2 फेज सिस्टीम मध्ये. आता या ठिकाणी 2च आहेत फेजेस म्हणजे ए फेज असेल आणि बी फेज असेल. यांना इंटरचेंज करायचं म्हणजे काय करू शकतो आपण बी आणि ए अशा पद्धतीने यांना काय करू शकतो इंटरचेंज करू शकतो. पण या केसमध्ये 3 फेज असतील ए बी सी म्हणा किंवा आर वाय बी म्हणा. याच्यापैकी कोणत्याही यांना काय करा रिप्लेस करण्याचा प्रयत्न करा इंटरचेंज करण्याचा प्रयत्न करा. डायरेक्शन ऑफ रोटेशन या ठिकाणी काय होईल चेंज होईल. अशा पद्धतीने आपण काय काय पाहिलं या सेशनमध्ये जी काय मशीन आहे 3 फेज इंडक्शन मशीन त्याचे फीचर्स पाहिले इम्पॉर्टंट. त्यानंतर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बद्दल या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे.